आपण पाहत असाल की गेल्या 7-8 दिवसापासून आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी प्रचार करत आहोत व नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय। गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर नागरिकांनी ठरवलंय यंदाही ज्या 5 वर्षात ज्या प्रकारे तुम्ही कामं केली त्याच प्रकारचे उमेदवार जे कामं करू त्याच माणसाला आम्ही मत देऊ, अशा प्रकारची नागरिकांची भावना त्या ठिकाणी झालेली आहे। व ही निवडणूक आम्ही तर अंगावर घेतलेलीच आहे, पण आमच्या सोबत जनतेने जास्त निवडणूक ही हातात घेतलेली आहे। कारण की पिंपळा उपनगराचा विकास, पिंपळा भागातील रहिवाशांचा स्वाभिमान जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी सगळे उमेदवार या ठिकाणी करत आहोत। व पिंपळा उपनगराने नेहमी एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिलाच आहे, पण एक चांगलं प्रकारचं पाठबळ आमच्या मागे सगळ्यांच्या या ठिकाणी उभं केलेलं आहे। नाही, ही तुम्ही बघत असाल की ज्या प्रकारे आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद भेटतोय, ज्या प्रकारे ही निवडणूक नागरिकांनीच त्यांच्या हातात घेतलेली आहे, तर आम्हाला पूर्ण 100% या ठिकाणी शाश्वती आहे की आमचा विजय या ठिकाणी निश्चित होईल। दादा आपण बघतोय की पिंपळामध्ये एकंदर जनतेशी नक्की आपण जी जी गोष्ट सांगितली आम्ही जे 4 उमेदवार या ठिकाणी आहेत हे जनतेतले उमेदवार आहेत। जनतेतून आम्ही नेहमी काम करत असतो, 12 महिने 24 तास आम्ही जनतेच्या संपर्कात राहत असतो। त्या बेसवर त्या याच्यावर प्लॅटफॉर्मवर उभे राहून आम्ही आमचे उमेदवार तुम्ही बघत असाल तर आदरणीय कुलभूषण भाऊंच्या पत्नी उज्ज्वलाताई आहेत, आमच्या शोभा काकू सोनवणे आहेत। शोभा काकूंचं सांगायचं झालं तर ते एकदम साधारण फॅमिलीतून वरती आलेले आहेत। त्यांचे एक नाश्त्याचं दुकान त्या ठिकाणी पिंपरा स्टॉप वरती, एक कष्टकरी फॅमिली म्हणून आमचे काका रवी आप्पा एकदम म्हणजे सकाळी 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी नागरिकांच्या संपर्कात आहेत। तिसरा मी आहे, माझं काम तर 5 वर्षापासून आणि आमचं परिवारचं काम 30 वर्षापासून जनता तर बघतेच आहे, त्यामुळे जास्त सांगायचं काम नाही। आणि चौथे उमेदवार आमचे पूनमचंद बाबा, हे सुद्धा एकदम कंटिन्यू लोकांच्या संपर्कात राहणारे, त्यांच्या अडीअडचणी सोडून घेणारे, अडीअडचण समजून घेणारे उमेदवार असे आहेत। आणि पिंपळा नागरिकांना असे उमेदवार हवे आहेत की जे त्यांची अडीअडचण समस्या ऐकू शकतील। आपण बघितलं की बहुतेक उमेदवार या ठिकाणी बाहेरून आणलेले आहेत, ज्यांचा पिंपळा परिसराशी काही म्हणजे बुवा जास्त संबंध नाही। पिंपळातली जनता त्यांना ओळखत नाही, ते पिंपळातली जनतेला ओळखत नाही, आणि पिंपळातला कानाकोपरा त्यांना तर काही माहीतच नाही। अशा प्रकारचे उमेदवार या ठिकाणी समोरून आमच्या आहेत, त्यामुळे आम्हाला शाश्वती आहे की ही निवडणूक समोरची पार्टी फक्त धनशक्तीच्या जोरावर लढते व आम्ही एक लोकांचं पाठबळ घेऊन, लोकांचे आशीर्वाद घेऊन, एक जनशक्तीच्या बेसवर आम्ही ही निवडणूक लढते। त्यामुळे तुम्ही जे सांगितलं ते खरंच आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही निवडणूक या ठिकाणी आहे। हे आता जनतेनेच ठरवलेलं आहे। आम्ही ठरवण्यापेक्षा जनतेने पिंपळाच्या परिसरातील उपनगरातील आमच्या कॉलनी रहिवासीतील नागरिकांनीच ही भावना केलेली आहे की जो स्थानिक इथं आपल्याला इझिली अप्रोच होऊ शकेल, आपण ज्याच्या लवकर संपर्कात येऊ, जो आपले 12 महिने 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असतो, आपले फोन उचलतो, आपल्या अडचणी समजून घेतो, अडचणी समजून घेऊन त्यावर मार्गचं सोल्युशन काढतो, त्या उमेदवाराच आम्ही निवडून देऊ हे जनतेनेच ठरवलंय। त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलण्याचं जास्त काही कारणच नाही। जोरदार प्रचार सुरू आहे। राम राम रिस्पॉन्स राम राम मंडळी, आम्ही पूर्ण गावातून फिरताय। 8 नंबर वार्ड नंबर ब आम्ही पूर्ण दांडेकर नगर, पूर्ण पिंपळा परिसर, संपूर्ण गाव लोकांच्या घरोघर जाऊन आम्ही लोकांना भेटतोय, पॉम्पलेट देतोय। लोकांचं सहकार्य चांगलं आहे आम्हाला लोकांकडून दाबी येतो, बा तुम्ही पैसे घ्या, पैसे घेऊन माघार घ्या। आमदार खासदार सर्व लोकांचे फोन येत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला दबाव भरपूर बी आहे आणि लोकांचं भरपूर सहकार्य पिंपळ्यातून। हे सर्व बंगल्यावाले, कोणी पुण्याला राहतात, कोणी बॉम्बे राहतात, असे सर्व पूर्ण लोक आहे, पण यांना काही सहकार्य पिंपळाकडनं होणार नाही। पूर्ण पिंपळाचं सहकार्य सर्व 4 उमेदवारांना, पिंपळाच्या गाव ठाणवाल्यांना आहे। राम आमच्या विरोधात वड्यावाला उमेदवार आहेत, काय आमच्या बरोबरी होणार नाही असं नाही, आम्ही तर त्यांच्यापेक्षा कमी आहे, ते पैशावाले लोक आहे, आम्ही खालच्या लेवलचे लोक आहे। आम्ही पावडा इकून 1-2 5 रुपयाचा पावडा इकून लोकांची संपर्क आहे। रोज 12 वाजताही लोकांना कॉल करले तर आम्ही पिंपळाडे लोक जाऊ शकता, हे घरोघर जाऊ शकता, केव्हाही जाऊ शकता लोकांकडे, असं काही नाही। आता फोन करल्यावर असे बी आम्ही लोकांकडे आता फिरतोच आहे, त्यांची समस्या जाणतोय। ते लोक म्हणतात फक्त 5 वर्ष येतात, नुसतं हाय हाय बाय करतात, पण तिथलं बी पण करताना वा निवडून येतात ते त्यांच्या घरी राहतात, बंगल्या गिंगड्यांना राहतात बा।